त्या रेल्वेच्या याच्यामध्ये एका तरुणाला त्याचा भोसकून म्हणजे त्याला चाकूने भोसकून त्याला ठार मारण्यात आलेला आहे। रात्री 11 वाजता पाऊस सुरू झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि तो पाऊस सुरू असताना तो दरवाजावर होता मयांक लोहार म्हणून, त्याने तो दरवाजा बंद केला कारण पाऊस, गाडी चालू असताना पाऊस किती जोरात येतो आपल्याला माहिती आहे। तर त्याच्यामध्ये इथे जो एक होता जो रोशन सुवर्ण म्हणून, त्याने त्याचं भांडण झालं, त्याने आपल्या बॅगेतनं चाकू काढून त्याला भसा 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 तिथे हे केलं। लोक कोणीच त्याच्या मदतीला गेले नाही आणि त्याचा तिथे बोरिवलीला तो पळून गेला, मृत्यू झाला। पोलिसांनी त्याला पकडला सीसीटीव्ही प्रमाणे, हे खरं आहे, म्हणजे पोलिसांना त्याबद्दल शाबासकीच दिली पाहिजे। परंतु ह्या घटना मुंबई सारख्या ठिकाणी आणि इतकी हिंमत जर दाखवत असतील, आपण त्याच्यावर जर या सभागृहामध्ये चर्चा करत नसू आणि शासन जर त्याच्या बाबतीमध्ये संवेदना दाखवत नसेल तर मग ते दुर्दैवी म्हणावं लागेल। आणि म्हणून अशा घटना एक दोन नाहीत, ह्या वारंवार घडतात आहेत। आतापर्यंत दररोज तुम्ही माहिती घ्या, दररोज 7 माणसं पडून मरतात आहेत आणि जरी ती आपली जीवनदायी जरी असली तरी सुद्धा आज त्याची परिस्थिती काय आहे ते आपल्याला माहिती आहे। आणि म्हणून माझी विनंती राहील, याच्यामध्ये सरकारचा सहभाग आहे। हा 289 कसा होतो या दृष्टीने मी आपल्याला इथे माहिती देतोय। आणि म्हणून माझी विनंती आहे की सभागृहाचं कामकाज होईलच, आपलं आज 3रा दिवस आहे, खूप कालावधी आपल्याकडे आहे। आज आपण सर्व काम बाजूला ठेवून या विषयाची चर्चा या सभागृहामध्ये व्हावी आणि तशी मी आपल्याला या 289 द्वारे आपल्याला मी विनंती करत आहे।